या तथागत गौतम बुद्धांना मी सर्वप्रथम वंदन करतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी विनम्र अभिवादन करतो. मंचावर उपस्थित भिक्खू संघ, या आंदोलनाचे धरणे आंदोलनाचे आयोजक संघटना आणि आपण सर्व, आपणा सर्वांना साधुवाद, मंगलकामना, सप्रेम जय भीम, विनम्र अभिवादन. ज्या महाबोधी महावीराच्या मुक्तीसाठी आपण हे आंदोलन आरंभलेलं आहे 12 फेब्रुवारीपासून, बरोबर आहे? 12 फेब्रुवारीपासून नव्याने जे आंदोलन आपण आरंभलेलं आहे त्या आंदोलनाला यश यावं, ते आंदोलन यशस्वी व्हावं आणि महाबोधी महावीर मुक्त व्हावं अशी ही मंगलकामना करतो. मागच्या रविवारी यांच्याशी दीक्षाभूमीवर आले होते, त्यांच्याशी भेट झाली आणि त्यांनी वंदना संघाला आवाहन केलं की वंदना संघाने या आंदोलनात सहभागी व्हावं. त्यांना मी सांगितलं होतं की एक दिवस केव्हा तरी मी या आंदोलनात येईल आणि तुमच्याबरोबर बसेन. काल त्यांचा फोन आला मला आणि मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मी उद्या येतो आणि मी तुमच्याबरोबर आहे. प्रश्न आहे की अजून मी काय बोलावं, काय तुमच्याबरोबर, तुम्हाला काय सांगावं मी, कारण महाबोधी महावीर मुक्ती संबंधी किंवा महाबोधी महावीर आंदोलनासंबंधी आपल्या सर्वांना सर्व बाबीची माहिती आहे, सर्वच गोष्टी माहिती आहेत आणि नव्याने सांगण्यासारखं खरंच माझ्याजवळ त्या बाबतीमध्ये काही नाही आहे. एवढं निश्चित की 2003 पासून मी भंते ससाईंबरोबर या आंदोलनात जुळलेलो होतो. आजही मी त्यांच्याबरोबर जुळलेला आहे. या आंदोलनाशी संबंधित जर त्यांना काही हवं असेल नसेल तर त्या बाबतीत मी त्यांच्याशी भेटतो, बोलतो आणि त्या निमित्ताने या सगळ्या आंदोलनाचा वैधानिक दृष्टिकोनातून, संविधानिक दृष्टिकोनातून या आंदोलनाची पार्श्वभूमी, इतिहास, कायदा काय आहे, संविधान काय म्हणतं, या सगळ्या बाबींचं अध्ययन करण्याचं आणि त्या माध्यमातून एक प्रलेख तयार करण्याची संधी मला निश्चितच लाभलेली आहे आणि त्या निमित्ताने कदाचित थोडंसं तुमच्यापेक्षा मला जास्त या आंदोलनाची माहिती असेल. परंतु प्रश्न असा आहे की जे मी मांडू इच्छितो त्याच्यापैकी जर बहुतांश गोष्टी तुम्हाला माहीत आहेत तर त्या रिपीट होतात, नाही का? त्याची पुनरुक्ती होते आणि तीच मला भीती आहे की ती पुनरुक्ती करावी का? मी आवाज इंडियावर या संबंधी विस्ताराने मांडणी केलेली आहे आणि आवाज इंडियावर तो व्हिडिओ अवेलेबल आहे, तोही आपल्याला सगळ्यांना पाहता येईल. कारण आंदोलनाच्या सुरुवातीचा काळात 12 फेब्रुवारीचं जे आंदोलन झालं त्याच्यानंतर मला आवाज इंडियाने बोलावलेलं होतं आणि त्यावर विस्ताराने मला जेवढी माहिती होती ते मांडतो. मला माहीत असलेली माहिती नंबर 1 आणि त्याचा मी लावलेला अर्थ, कदाचित तसाच अर्थ तुम्हालाही अभिप्रेत असेल, काही आवश्यक नाही. कारण काही गोष्टी संबंधी आपले मतभेद असू शकतात, काही गोष्टी आपल्याला वेगळ्या अर्थाने आपण जाणून घेऊ इच्छितो, काही गोष्टीकडे आपण वेगळ्या अर्थाने पाहतोही. हे चालायलाच पाहिजे. आपण व्यक्ती आहोत, आपल्याला सतत बुद्धी आहे, विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु हे विचार करण्याचं स्वातंत्र्य आपण आपलं वैचारिक स्वातंत्र्य मानताना कुठेतरी एक मताने जे आंदोलन आहे, जे लक्ष आहे, त्याच्याप्रती आपण गेलो पाहिजे. माझ्या वाचनात जे आलेलं आहे त्या आधारावर 1590 साली फिरता महंत घमनगिरी नावाचा महंत त्या ठिकाणी पोहोचला. त्या ठिकाणी आज महाबोधी महावीर आहे, त्या ठिकाणी आज घमनगिरी नावाचा महंत पोहोचला. त्याला सगळा तो परिसर ओसाड दिसला. त्याच्या आधी 13व्या शतकात जलालुद्दीन खिलजी नावाच्या मुस्लिम शासकाने त्या महावीरावर आक्रमण केल्याचा उल्लेख आहे, ते महावीर उद्ध्वस्त केल्याचाही उल्लेख आहे. त्यानंतरच्या काळामध्ये
ब्रह्मदेशचं सरकार आणि ब्रिटिश सरकार यांच्यामुळे करार झाला आणि त्या कराराच्या आधारावर अलेक्झांडर फनीने यांनी त्या विहाराचा जीर्णोद्धार केला. या विहाराचा जीर्णोद्धार केला आणि मग असाही उल्लेख आहे की त्या जीर्णोद्धारामध्ये महाबोधी वृक्ष जो आहे, बोधी वृक्ष जो आहे त्याला हानी पोहोचली आणि ब्रह्मदेशच्या राजाला ते काही आवडलं नाही आणि त्यामुळे तो करार समाप्त झाला आणि त्यानंतर आजचं जे विहार दिसते ते विहार अशा पद्धतीने आज आपल्यासमोर आहे. 1900 जसं मी सांगितलं 1590 साली महंत त्या ठिकाणी आला आणि महंतांनी त्याच्यावर कब्जा केला आणि हळूहळू त्या महाबोधी महाविहाराचं हिंदूकरण सुरू हळूहळू त्या महाबोधी महाविहाराचं हिंदूकरण सुरू झालं. कारण ही सगळी प्रक्रिया ज्याला आपण प्रतिक्रांती म्हणतो, बुद्धाच्या धम्माला जर आपण प्रस्थापित हिंदू धर्म, त्याला वैदिक धर्म म्हणता येईल, त्याला ब्राह्मणी धर्म म्हणता येईल, जो धर्म ईश्वर आत्मा पुनर्जन्म यावर आधारित आहे, तो धर्म वर्णव्यवस्था जाती व्यवस्था आणि पुरुष सत्ताक व्यवस्था हा शब्द मी आवर्जून वापरतो. पुरुष सत्ताक व्यवस्था या अर्थाने वापरतो की पुरुष सत्ताक व्यवस्थेने जिथे जिथे ही व्यवस्था आहे धर्माशी संबंधित तर आहे, परंतु जिथे जिथे ही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेने जगातील महिलांना गुलाम केलेला आहे. त्यामुळे पुरुष सत्ताक व्यवस्थेचा उल्लेख निश्चितपणे करावा लागेल. तर या व्यवस्थेविरुद्ध